नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं MBBS BDSच्या चौथ्या राऊंडसाठी चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली होती. परंतु या राऊंडचा रिझल्ट अजूनही पब्लिश झालेला नव्हता, जो की ऑफिशियली काल 14 नोव्हेंबरला तो जाहीर होणं अपेक्षित होता. परंतु या संदर्भामध्ये नेमकी कारणं काय आहेत, ह्याबद्दलचा आपण एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, जो कदाचित आपण पाहिलाही असेल. आता फायनली ज्या कारणामुळे हा रिझल्ट डिले झालेला होता, त्याचं नेमकं रिझनसुद्धा आपल्यासमोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडक्यात काय तर या MCCच्या वतीनं घेण्यात आलेल्या चौथ्या राऊंडमुळे महाराष्ट्राचा राऊंड जो आहे तो डिले झालेला होता. आता हे MCCचं ऑफिशियल पोर्टल आहे, ज्याला आपण होमपेज म्हणूया. त्यानंतर एक महत्त्वाची सिलेक्शनची यादी, जिथं आपल्याला इथं बघायला मिळेल फायनल अलॉटमेंट रिझल्ट फॉर स्टे राऊंड UG 2025. तर या ठिकाणी जे तर हीच ती टॅब आहे की ज्या ठिकाणी जे तर फायनल अलॉटमेंट जी आहे ती या ठिकाणी जे तर MCCकडनं जाहीर करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जवळजवळ 1129 विद्यार्थ्यांना जे तर या ठिकाणी अलॉटमेंट मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थात त्यामध्ये मग गव्हर्नमेंट कॉलेज असतील, BDS असेल, डीम्ड युनिव्हर्सिटी असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे ॲडमिशन जे तर झालेले असतील. आता मुख्य मुद्दा आहे की या रिझल्टमुळे नेमकं काय झालं, तर त्या संदर्भातली एक नोटीससुद्धा MCCनं या ठिकाणी पब्लिश केलेली आहे. ही नेमकी नोटीस काय म्हणते ते आपण समजून घेऊया. ही आजच्या डेटची नोटीस आहे. या ठिकाणी आपल्याला डेट पाहायला मिळेल 15/11/2025. तर या नोटीसमध्ये हा जो इथं दिला आहे विषय, अर्जंट अटेन्शन कॅन्डिडेट अँड स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटी, म्हणजे विद्यार्थ्यासह स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटीजनं सुद्धा या ठिकाणी लक्ष द्यावं, अशा पद्धतीची गाईडलाईन आहे. हे सगळं एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, तर त्याच्याशी जास्त डिटेलमध्ये न जाता आपण डायरेक्टली मेन मुद्द्यावर येऊया. इथं दिलं आहे, इन द व्ह्यू ऑफ अबव इट इज इन्फॉर्म दॅट द फायनल रिझल्ट ऑफ स्टे राऊंड ऑफ UG काउन्सिलिंग 2025 कंडक्टेड बाय MCC हॅज ऑलरेडी बीन पब्लिश्ड अँड देर इज नो प्रोव्हिजन ऑफ रेजिग्नेशन इन दिस राऊंड. थोडक्यात काय तर MCCच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्टे राऊंडचा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे आणि या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं असेल तर त्यांना ते रिझाईन करण्याचं किंवा सोडण्याचं कुठलाही प्रोव्हिजन नाही आहे किंवा ती संधी उपलब्ध नाही आहे. ऑल स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटीज आर रिक्वेस्टेड वाईड आउट द अलॉटेड कॅन्डिडेट ऑफ AIQ बिफोर सीट प्रोसेसिंग ऑफ स्टे वेकन्सी राऊंड ऑफ स्टेट काउन्सिलिंग. याच्यात पुढचा अर्थ असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना स्टे राऊंडमध्ये MCCच्या वतीनं घेण्यात आलेल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळालेली असेल तर अशा विद्यार्थ्यांना वगळून त्यानंतरच अलॉटमेंटची जी काय प्रोसेस आहे ती केली जावी. परत एकदा आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवतो. हेन्स ऑल स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटीज आर रिक्वेस्टेड टू वाईड आउट द अलॉटेड कॅन्डिडेट ऑफ AIQ बिफोर सीट प्रोसेसिंग ऑफ स्टे वेकन्सी राऊंड ऑफ स्टेट काउन्सिलिंग so that candidate holding a seat in AIQ are not allotted any seat through state counseling. थोडक्यात काय तर ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटामध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना स्टेट काउन्सिलिंगमध्ये अलॉटमेंट मिळू नये म्हणून त्यांना वगळूनच ती सीट प्रोसेसिंग करावी, अशा पद्धतीची गाईडलाईन आहे. स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटीज कॅन डाउनलोड द लिस्ट ऑफ अलॉटेड कॅन्डिडेट फ्रॉम द डेटा शेअरिंग पोर्टल ऑफ MCC. तर हा जो डेटा आहे, हा जो काय डेटा शेअरिंग पोर्टल जे आहे MCCच्या वतीनं जे त्या स्टेट ऑथॉरिटीला जे शेअर केला जातो डेटा, तर त्या ठिकाणून त्यांनी डेटा डाउनलोड करावा, अशा पद्धतीची सुद्धा सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे. आता थोडक्यात काय तर महाराष्ट्रामध्ये ज्या काय MBBS BDSच्या सीट्स होत्या चौथ्या राऊंडसाठी, त्यासाठी ऑलरेडी चॉईस फिलिंग झालेली आहे. परंतु होऊ शकतं की यापैकी काही मुलांनी ऑल इंडियामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीला ॲप्लिकेशन केलेलं असेल, होऊ शकतं काही मुलांनी ऑल इंडियामध्ये BDSला ॲप्लिकेशन केलेलं असेल आणि जर त्यांना अलॉटमेंट आलेली असेल तर असे विद्यार्थी आता ऑल इंडियात मिळालेली सीट सोडू शकत नाही, असा याचा सरळ अर्थ आहे. त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन घेणं बंधनकारक असेल. तुम्ही ॲडमिशन घेतलं तरीही तुमचा महाराष्ट्र स्टेटमधला किंवा इतर राज्यामधला अलॉटमेंटसाठी तुमचा विचार होणार नाही आणि तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं तरीही तुमचा विचार होणार नाही. थोडक्यात काय ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यात सीट भेटली ती घेणं त्यांना कंपल्सरी असणार आहे. सो जे विद्यार्थ्यांना हा विषय लागू असेल त्यांनी कृपया लक्षात घ्या, MCCच्या स्टे राऊंडमध्ये मिळालेली सीट आपण सोडू शकत नाही, ती आपल्याला घ्यावीच लागेल. आणि महाराष्ट्राचा असेल किंवा इतर राज्याच्या अलॉटमेंट असेल
चौथ्या राऊंडच्या संदर्भानं, तर त्या ठिकाणी तुमचा विचारसुद्धा केला जाणार नाही. कारण MCCनं क्लिअर गाईडलाईन दिलेल्या आहेत की त्या स्टेटची चौथ्या राऊंडची प्रोसेसिंग करण्यापूर्वी, सीट प्रोसेसिंग करण्यापूर्वी या विद्यार्थ्यांना वगळूनच ती लिस्ट जी आहे ती आपल्याला जाहीर करायची. म्हणजे थोडक्यात काय, तर आता MCCनं फायनल रिझल्ट जाहीर केलेला आहे. जवळजवळ 1129 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभागी झालेले होते, त्यांना ॲडमिशन मिळालेले आहेत. आता याच्यातले महाराष्ट्रातले किती असतील, कदाचित 10 असेल, 20 असेल, 25 असेल, 100 असतील, जे असतील ते सगळे वगळून महाराष्ट्राचा रिझल्ट जाहीर होणं आता अपेक्षित आहे. तर यासाठी साधारण कदाचित आज सायंकाळपर्यंतची वेळ CET सेल घेईल आणि मोस्ट प्रॉब्ली आज रात्री उशिरा किंवा उद्या त्यांचा रिझल्ट ते जाहीर करू शकतील. सो आपण जे महाराष्ट्राचे विद्यार्थी जे राऊंडची वाट पाहत आहेत त्यांना थोडंसं अजून पेशन्स ठेवावे लागतील. आणि दुसरं, ज्या मुलांना या ऑल इंडिया कोट्याच्या स्टे राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल अशा विद्यार्थ्यांना जे तर उद्यापासून रिपोर्टिंगला सुरुवात करता येईल. आणि त्यांना जे रिपोर्टिंगसाठी इथे दिलं आहे, द रिपोर्टिंग ऑफ स्टे राऊंड ऑफ UG काउन्सिलिंग 2025 विल बी स्टार्ट फ्रॉम टुमारो, दॅट इज 16/11/2025 9 वाजेपासून, उद्यापासून. मग लास्ट डेट मात्र या ठिकाणी मेन्शन केलेली आहे, परंतु मग त्यासाठीचं सोल्युशन आपल्यासमोर या ठिकाणी उपलब्ध आहे. हे ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडचं म्हणजे चौथ्या राऊंडचं शेड्यूल MCCच्या वतीनं पब्लिश करण्यात आलेलं होतं. यामध्ये ऑफिशियली रिझल्ट 12 तारखेला येणार होता, तो आज 15 तारखेला आलेला आहे. रिपोर्टिंग 13 तारखेपासून 20 तारखेपर्यंत होती, ती आता कदाचित 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत राहील. म्हणजे जे एंड डेट आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली नाही आहे. ज्याही मुलांना आता ऑल इंडिया कोट्यात ॲडमिशन मिळालेलं असेल अशा विद्यार्थ्यांना 20 नोव्हेंबरपूर्वी संबंधित ठिकाणी जाऊन ते ॲडमिशन घ्यावं लागेल. सो जे मुलं ऑल इंडिया कोट्यात सहभागी झालेले होते, ज्यांना अलॉटमेंट मिळालेली आहे, त्यांना ती घ्यावीच लागेल, कंपल्सरी आहे. जर तुम्ही सोडला मिळालेलं कॉलेज तर मग मात्र आपल्याला रिपीटसाठी जावं लागेल आणि थेट पुढच्या वर्षीच प्रक्रियेत सहभागी होत आहेत. सोबतच आपलं डिपॉझिटसुद्धा जप्त होईल. त्यामुळं सोडण्यापेक्षा ते ॲडमिशन घेऊन आपला प्रवास या ठिकाणी आपण संपवू शकतो. आणि जे स्टेटमधले विद्यार्थी आहेत त्यांना किमान अजून आज सायंकाळपर्यंत जे तर और मे बी उद्या सकाळपर्यंत जे तर महाराष्ट्राच्या रिझल्टसाठी वेट करावं लागेल. सो महत्त्वाचे अपडेट, MCCनं फायनल रिझल्ट जाहीर केलेला आहे. ज्या मुलांना ऑल इंडियात ॲडमिशन मिळाले त्यांना वगळून रिझल्ट जाहीर करण्याच्या संदर्भामध्ये स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटीजला MCCनं सूचना दिलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्राचा रिझल्ट लवकरच येणं आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे. सो महत्त्वाची माहिती गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.